नागपुरात ओबीसीचा भव्य मोर्चा निघणार आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या मीटिंग घेतल्या जात आहे आणि त्याची तयारी जी आहे विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते यांच्या मार्फत सुद्धा या मीटिंग घेतल्या जात आहे। भाऊ, काय सांगाल एकंदर कशा प्रकारे तयारी सुरू आहे आणि कसं बघतात? हे बघा, 2 सप्टेंबरचा JR काढून सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली, ओबीसी समाजाचं नुकसान केलेलं आहे। ह्या JRमध्ये आणि काढलेले जे चौकशी अहवालासाठी काढलेलं एक पत्र आहे किंवा एक फॉर्म आहे, तो वाचल्यानंतर लक्षात येतं की आता सरसकट सर्व मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश होईल आणि त्यांना प्रमाणपत्र वाटले जाईल। त्याची तयारी आता सरकारकडूनच प्रमाणपत्र वाटण्याचं काम सुरू झालेलं आहे। प्रचंड खोडतोड केली जात आहे, रेकॉर्डच्या रेकॉर्ड बदलला जात आहे आणि सर्व प्रेशरमध्ये हे सर्व काम सुरू आहे। आणि एकीकडे मुख्यमंत्री सांगतायत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। उद्या 50 लाख जर मराठा समाज ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन फिरायला लागला तर हा बाकीचा ओरिजिनल ओबीसी कुठे जाईल? तो ना नोकऱ्यामध्ये दिसणार, ना राजकारणात दिसेल, ना शिक्षणात दिसेल, ना आर्थिक त्याची परिस्थितीसाठी त्याला कुठला आधार मिळेल। हे सर्व जे काही बनवाबनवी आहे हे पूर्णतः आता उघड झालेले आहे। त्यामुळे ओबीसी समाज आता एकवटला आहे आणि त्यामुळं आम्ही त्या जुलमी JR विरुद्ध फडणवीस सरकारने काढलेल्या हा मोर्चा करण्याचा आमच्या सर्व लोकांनी ठरवलं आहे। इथे कुठला पक्ष नाही, इथे कुठली व्यक्ती नाही, तर सर्वांनी मिळून ओबीसीवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार केलेला आहे आणि हा एक ऐतिहासिक मोर्चा ओबीसीचा होईल। सरकारला दागा आम्ही दाखवू। यानंतर आमची तयारीसुद्धा सुरू आहे की मुंबईमध्ये सर्व ओबीसीचा एल्गार मोठा करायचा आणि त्या संदर्भातसुद्धा आमची चर्चा आणि बैठका सुरू आहेत। काल मुंबईते अनेक नेते आम्हाला येऊन भेटलेत आणि सगळ्यांचं मत असं आहे की मुंबईमध्ये सुद्धा हे तर मराठा समाजाला तर त्याचा फार मोठा दाखवला गेला, पण हा 374 जातीचा समूह ज्यावेळेस रस्त्यावर उतरेल त्यावेळेस त्याचे परिणाम काय होतील हे सरकारने समजून घेतलं पाहिजे आणि त्याची तयारी सुरू आहे। तुम्हाला मुंबईमध्ये 10 लाख नाही 20 लाख लोक दिसतील, इथपर्यंत लोकांचा उद्रेक आणि राग आता तयार झालेला आहे आणि स्वतःहून सगळी तयारी लोक करत आहेत। ह्या मोर्चामध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे सर्व ओबीसी बांधव येणार आहेत आणि सरकारला शेवटचा इशारा देणार की तुम्ही हा JR रद्द करणार की नाही। करणार नसाल तर पुढे परिणामाला सामोरं जावं लागेल, त्या परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। हा एक इशाराच या निमित्तानं दिला जाणार। भाऊ, तुम्ही 10 तारखेच्या मोर्चाचं आवाहन केलेलं आहे। दुसरीकडे काल भुजबळ यांनी नागपुरात येऊन एक मेळावा घेतला, मग ओबीसी कुठेतरी गटात नाही, काय गटाबिटाचा नाही, काय ओबीसी 374 जातीमध्ये आहेत, कोण काय विचार मांडतो त्याच्यातही नाही। आता त्यामध्ये मराठ्यामध्ये काय एकटी आहे काय? नारायण राणे म्हणलेत आम्हाला आरक्षण नको आहे, रामदास कदम म्हणलेत आम्हाला आरक्षण नको आहे, पश्चिम महाराष्ट्रातले लोक म्हणतात आम्हाला आरक्षण नको आहे, मराठवाड्यातले अनेक नेत्यांचं मत आहे। त्यामुळं हे यामध्ये काही तथ्य नाही, पण जो सरकार हे खेळवण्याचं काम करतो आहे। भुजबळ काय म्हणाले ते भुजबळांचं म्हणणं आहे। आमचं स्पष्ट मत आहे की तो JR भुजबळांचं मत तेच आहे। 2 सप्टेंबरचा JR हा जुलमी आहे, हा ओबीसीवर अन्याय करणार आहे। आता असं आहे की ते मंत्रिमंडळात आहेत, त्यामुळं ज्या सरकारमध्ये आहेत ज्याचे खावे मीठ त्याच्याशी वागावे नीट, तर ते नीट वागत आहेत। त्यामुळं त्याचा अर्थ वेगळा करण्याची समजण्याची गरज नाही असं माझं मत आहे। भाऊ, एक दुसरा प्रश्न की राहुल गांधी संदर्भात फडणवीसांनी वक्तव्य केलेलं आहे। नाही, राहुलजींच्या संदर्भात फडणवीसजी काय म्हणले ते मी ऐकलं आहे। असं आहे की सरकारला या संदर्भात बोलण्याचा अधिकार नाही। ज्या संस्थांच्या संदर्भात त्यांचा विश्वास नाही असं जे म्हणाले, अरे संस्था कुंपणच शेत खायला लागलं आहे, कुंपणच शेण खायला लागल्यानंतर काय करणार? हे जर संस्था सगळ्या लोकशाहीवर घाला घालत असतील, या देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम करत असतील, या देशातील संविधानावर हे जर संविधानाला वर आधारित काम करत नसतील तर राहुल गांधी काय शांतपणे बसणार काय? आणि तुम्ही सरकार म्हणून तुमच्या बुडाला आग काय लागली? राहुल गांधी विदाऊट एव्हिडन्स बोलत नाहीत, राहुल गांधींनी विथ प्रूफ बोललेला आहे, त्याचे पुरावे दिलेले आहे। त्यामुळं यांना असं वाटतं की आता आमचं सगळं काही केलेलं पाप उघडकीस येत आहे, त्यामुळे राहुल गांधीवर अशा प्रकारचे आरोप सुरू आहेत। नक्कीच ओबीसीचा एल्गार आता नागपुरामध्ये 10 तारखेला दिसणार आहे आणि त्यासाठी तयारी जी आहे ती मोठ्या लेव्हलवर केली जात असल्याचं
विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.